मी उपतालुका प्रमुख शिवसेना भैया शिंदे। आज आम्ही सर्व ग्रामस्थ इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांच्या निषेधासाठी जमलो आहोत। त्यांनी जे 2023 साली एक रस्त्याचं काम घेतलं होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। रस्त्याला आमचाट खड्डे पडलेले आहेत, लोकांना येता जाताना रस्त्याला भरपूर त्रास होतोय। म्हातारे माणसांच्या कमरेचे प्रॉब्लेम चालू झालेत। इथे एक शेजारीच फिशरीज कॉलेज आहे, रस्त्यावरती बाजूला शेती शाळा आहे, मराठी हायस्कूल आहे, नेने हायस्कूल आहे आणि गावाचं ग्रामदैवत आदिष्टी देवी मंदिर आहे। 2 वर्ष ह्या रस्त्यावरनं लोक आदिष्टी देवीला जाताना ह्या खड्ड्यात पडून ॲक्सिडेंट झालेले आहेत, लोकांचे हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। ह्याला सर्वस्व जबाबदार सदरी मक्तेदार आहे, कारण त्यांनी काम अत्यंत निकृष्ट आणि खड्डेमय झालेलं आहे। हे खड्डे ते कधी पूर्ण करून देणार आहेत? जे ते साहेबांच्याबद्दल बोंब मारत असतात की कामं झाली नाहीत, हे खड्डे पडलेत आणि आज स्वतःच जे कामं केले त्यांना खड्डे पडले, त्याला जबाबदार कोण आहे? आज साहेबांच्या मार्फत रत्नागिरी शहराचा नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे, मोठी कामं करण्यात आली, इन्फ्रास्ट्रक्चर झालेले आहेत। मेडिकल कॉलेजसारखं कॉलेज आणलं आहे साहेबांनी, ST स्टँडसारखं स्टँड बांधलं आहे सुरेख। असं असतानासुद्धा हे नाहक राजकारणापोटी साहेबांची बदनामी करत आहेत, हे चुकीचं आहे आणि ह्याचा जबाब त्यांना ते लोक विचारणार। त्यांनी लोकांना उत्तर द्यायचं आहे की आपण घेतलेली कामं ते कधी पुरी करणार आहात? आज जर लोकांना त्रास होतोय, कॉलेजच्या मुलांवर गाड्या जाताना चिखल उडतो आणि मुलांना तसंच त्याच परिस्थितीत जाऊन कॉलेजला बसायला लागतंय, याला जबाबदार कोण आहे? आणि आमच्या आदिष्टी देवीचा जो पालखी उत्सव असतो, त्या उत्सवाची आमची पालख्या रस्त्यावरनं फिरत असताना 2 वर्ष गेली, आम्हाला अशाच पालख्या रस्त्यावरनं फिरायला लागले, कारण पालखी नाचवताना अनवाणी चालावे लागत होते आणि रस्त्याला भले मोठे खड्डे पडले होते, रस्त्याची दुरावस्था झाली होती, तरी डिपार्टमेंटने सुद्धा काही लक्ष दिलं नाही आणि सदरी मक्तेदाराला वारंवार सांगून सुद्धा लक्ष दिले नाही। तरी आम्हाला ह्या रस्त्याची लवकरात लवकर पूर्ण करून खड्डे भरून रस्ता व्यवस्थित करून मिळावा।